मोदकाचा साचा. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. माई फुरंगटून आपल्या रूममध्ये बसल्या होत्या. एरवी माई असं कधीच वागत नाहीत, पण आज मात्र त्यांना राग आला होता खरा. घराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. केळकर घराणं म्हणजे साधंसुद्धा घराणं नाही. घरात कित्येक पिढ्यांपासून पौराहित्य चालायचं. पंचक्रोशीत कोणाचा नाही एवढा बोलबाला त्यांचा आणि त्यांच्या गणपतीचा असायचा. 5 दिवस जेवणाची पंगत उठायची. माई लग्न होऊन या घरात आल्या तेव्हापासून एकही वर्ष केळकरांच्या घरी गणपतीला जेवणाची पंगत उठली नाही असं झालं नाही. त्या स्वतः गणपतीच्या भक्त होत्याच. त्यामुळे पहाटे लवकर उठून ओवळं-सोवळं करून अथर्व शीर्षाचं 108 वेळा त्या पठण करायच्या. तेवढंच नाही, 108 मोदकांचा नैवेद्य त्या स्वतः करायच्या. 108 मोदक तेही हाताने वळायचे, म्हणजे काही खायचं काम नाही. पण ते आव्हान माई लिलया पेलायच्या. त्यांचे मोदक अतिशय सुबक असत. त्यांच्या मोदकाच्या पारीला 21 कळ्या बरोबर पडायच्या. करंजीची नेवरीची मुरड तर इतकी सुंदर असायची की खाणाऱ्याने फक्त पाहत राहावं. गणपतीच्या दिवसात घरात प्रसन्न वातावरण असायचं. आरती, भजन, कीर्तन काही सांगू नका. नातेवाईक मंडळी तर यायचीच, पण त्याचबरोबर शेजारी पाजारी मित्रमंडळीसुद्धा यायचे. माई प्रेमाने सगळ्या आलेल्या गेलेल्यांचं स्वागत करायच्या. त्यांना सूनही तशीच हौशी मिळाली होती. सासूच्या हाताखाली चित्राताईसुद्धा आता तयार झाल्या होत्या. माई मोदक वळायला बसल्या की बाकी सगळी जेवणाची जबाबदारी चित्राताई स्वतः घेत आणि गणेश उत्सव सासूसुना दणकावून सोडत. माईंचं वय 85 वर्ष होतं, पण कामाला अजूनही त्या वाघ होत्या. अगदी गेल्या वर्षीपर्यंत 108 मोदक त्यांनी स्वतःच्या हाताने वळले होते आणि या वर्षीसुद्धा त्यांचा तसाच संकल्प होता. पण 2 दिवसांपूर्वी त्यांच्या नातवाने प्रथमने एक खळबळजनक गोष्ट घरात सांगितली होती. त्यामुळे माई अण्णा दोघेही नाराज झाले होते. त्यांच्या उत्साहावर जणू विरजण पडलं होतं. प्रथमचं एका साऊथ इंडियन मुलीवर प्रेम होतं आणि त्याला तिच्याशीच लग्न करायचं होतं. खरं तर प्रथम लहानपणापासून खूप समंजस आणि शहाणा मुलगा होता. हट्ट म्हणून त्याने कधी केला नाही. माई आणि अण्णांचा तो लाडका होता. माई त्याच्यावर खूप प्रेम करायच्या. त्याचे उच्चार स्पष्ट व्हावेत म्हणून त्याला संस्कृतचे श्लोक शिकवायच्या. तो गणितात हुशार व्हावा म्हणून पाढे पाठ करून घ्यायच्या. तेवढंच काय, वर्ग वर्गमूळ, घनघनमूळ आणि दिडकी पावकीसुद्धा माईंनी त्याला शिकवून ठेवली होती. त्या स्वतः फार शिकल्या नव्हत्या, पण कुणाला विचारून पुस्तकं वाचून प्रथमच्या क्राफ्ट बुक आणि प्रोजेक्ट पूर्ण करून द्यायच्या. तसंही नातवंड आजी आजोबांची लाडकी असतातच. उगीचच त्यांना दुधावरची साय म्हणत नाहीत. अगदी राजा असला तरी नातवासमोर त्या राजा आजोबाला घोडा व्हावंच लागतं आणि महाराणी आजीला आपल्या मांडीची उशी नातवासाठी द्यावीच लागते. नातवंड झालं की आजी आजोबा पुन्हा एकदा लहान होतात. मुलाचं म्हणजे विनायकरावांचं लग्न झाल्यापासून माईंनी तसं किचनमधून आपलं अंग थोडं काढून घेतलं होतं. पण प्रथम जसा शाळेत जायला लागला तशा त्या पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झाल्या. आई, रोज रोज डब्यात पोळी भाजी देऊ नकोस. बाकी मुलं बघ डब्यात काय काय छान आणतात, केक, बिस्किट, असं प्रथमने फक्त एकदाच म्हटलं होतं. आपल्या नातवाला केक, बिस्किट असे मैद्याचे पदार्थ द्यायचे नाहीत. त्याच्यापेक्षा काहीतरी पौष्टिक आणि रुचकर करून द्यावं म्हणून मग माईंनी त्याच्या डब्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. अहो, लाडू म्हणाल तर किती, किमान 10 पद्धतीचे. बेसनाचे, तिळाचे, रव्याचे, खोबऱ्याचे, शेंगदाण्याचे, डाळीचे, बुंदीचे. आपल्याला नावं माहीत नसतील एवढे लाडू. पोळ्यांचे प्रकार तेही काही कमी नाही. गुळपोळी, तीळपोळी, तेलपोळी, सांज्याची पोळी, अगदी पुरणपोळीसुद्धा. प्रथमला शिरा आवडायचा म्हणून शिऱ्याचे वेगवेगळे प्रकार. सुक्या मेव्याचा शिरा, बदामाचा शिरा, अननसाचा शिरा आणि आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचा शिरा. पण प्रथमला माईंच्या हातचे मोदक सगळ्यात जास्त आवडायचे. तो त्याचा फेवरेट पदार्थ होता. तो कौतुकाने मित्रांना सांगायचा, माझ्या माईसारखे मोदक जगातली कोणतीच मशीन आणि कोणताच साचा बनवू शकत नाही. मऊ, लुसलुशीत, कळीदार मोदक. कधी एकदा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवतायत आणि ते 108 मोदकांचं ताट आपल्यासमोर येतंय असं त्याला होऊन जायचं. लहानपणी तर 4 मोदक हातात, 2 मोदक खिशात ठेवून तो खाली पळून जायचा. माई मागून धावायच्या, अरे राजा, ए सोन्या, हे सगळे मोदक तुझ्यासाठीच तर केलेले आहेत.
पण असे कोरडे नको रे खाऊस. ये इथे बस माझ्या मांडीवर. तुझ्या मोदकावर मी तुपाची धार सोडते हं. मग एक एक मोदक तोंडात कोंबत प्रथम त्यांच्या मांडीवर जाऊन बसायचा. माई मोदक फोडून त्याच्यावर तुपाची धार सोडून त्याला द्यायच्या. तशी त्याच्या शाळेतून फार कधी तक्रार यायची नाही. पण कधी आलीच किंवा मार्क कमी पडले तर आई बाबा ओरडतील या भीतीने प्रथम आजीला सांगायचा. आणि मग असली सगळी प्रकरणं माई बाहेरच्या बाहेर निपटवून टाकायच्या. प्रथम आता एवढा मोठा झाला होता तरीही रोज रात्री झोपायच्या आधी आजीकडून तेलाने डोक्यावर मालिश केल्याशिवाय त्याला झोप यायची नाही. आजी म्हणजे त्याची लाडकी माई त्याची जीव की प्राण होती. प्रथम लाडाने म्हणायचा, माई तू ना माझी गर्लफ्रेंड आहेस. आणि असं म्हणत महिन्यातून एकदा तरी माईला आवडते ती गुप्ताची भेळपुरी तो माईला खाऊ घालायचा. माईंनी त्याच्यावर चांगले संस्कार केले होतेच, पण त्याचबरोबर त्याला छोटी मोठी कामंसुद्धा शिकवली होती. माई म्हणायच्या, मोठा झालास की परदेशात शिकायला जाशील. अरे तिथे म्हणतात आपल्यासारखे नोकर मिळत नाही. आणि बाहेरचं जेवण म्हणजे काय, मांस मटणाचं, शिव शिव शिव. मग तू तिथे कसा राहशील. निदान पोळी भाजी वरण भाताचा कुकर तुला लावता यायलाच हवा. असं म्हणून त्यांनी प्रथमला जरुरी तेवढं जेवण बनवायला शिकवलं होतं. प्रथम ते आनंदाने शिकलाही होता. पण तो म्हणायचा, अगं माई फॉरेनला गेलो ना तर मी कशाला जेवण बनवीन. एखाद्या गोऱ्या मेमला सांगेन की माझ्यासाठी बनवायला. कानाच्या पाळ्यांना हात लावत माई म्हणायच्या, शिव शिव असं चुकूनसुद्धा बोलू नकोस बाबा. अरे त्या परदेशी बायका त्या ओवळं सोवळं पाळत नाहीत आणि त्यांना आपल्यासारखं जेवण कसं बनवायला येईल. अंडी मांस मटण खाणारी माणसं ती. आणि त्यांच्या हातचं तुला रे कसं चालेल. आपल्याला आपल्यापुरतं पाहायला यायलाच हवं. कधी कधी आपण एखादी गोष्ट मजेत बोलून जातो आणि ती तशी घडूनही जाते. प्रथम शिकला परदेशात गेला, पण तिथे कधी तो कोणत्या मुलीच्या प्रेमात पडला नाही. एखाद्या मुलीशी साधी मैत्रीसुद्धा त्याची झाली नाही. इथे आल्यानंतर मात्र त्याने जॉब बदलला आणि दुसऱ्या कंपनीत त्याची ओळख मयुरीशी झाली. मयुरी साऊथ इंडियन होती. दोघं एकाच प्रोजेक्टवर काम करत होते. त्या निमित्ताने ओळख झाली, मैत्री झाली. हळूहळू एकमेकांचे विचार स्वभाव आवडू लागले. कोणतंही काम करताना टेन्शन स्ट्रेस न घेता हसत हसत काम करणारी मयुरी त्याला मनापासून आवडली. बोलण्यात कुठेही उग्रपणा उद्धटपणा नाही. मोजकं आणि माफक बोलणं, पण समोरच्याला आपलंसं करून टाकणारं. मयुरीच्या आईबाबांचा घटस्फोट झाला होता. तिच्या आईने दुसरं लग्न केलं होतं आणि ती बाबांकडे राहत होती. बाबांची परिस्थिती चांगली होती. ते श्रीमंत होते, पण मुलीसाठी मात्र त्यांच्याकडे वेळ नव्हता. मयुरीला कधी कधी फार एकटं वाटायचं. कधी कधी बोलता बोलताच ती शांत होऊन जायची. तिला विचारलं की ती फक्त हसायची. पण तिच्या हसण्यामागे एवढं मोठं दुःख लपलेलं आहे हे प्रथमला अलीकडेच कळलं होतं. मयुरीशी बोलणं त्याला आवडायचं. ऑफिस सुटल्यानंतरसुद्धा रात्री झोपायच्या आधी अर्धा पाऊण तास ते गप्पा मारत असत, अगदी कोणत्याही विषयावर. मग एकदा मयुरीनेच विषय काढला, प्रथम आय फील की आता आपली इन्व्हॉल्वमेंट मैत्रीच्या पलीकडे गेलेली आहे. मी तुझ्यावर प्रेम करू लागली आहे. पण खरं सांगू, प्रेमाचीच मला भीती वाटते. या प्रेमानेच मला अनेकदा धोका दिलेला आहे. मला वाटतं आपल्या नात्याला जर काही अर्थ असेल तरच आपण पुढे जाऊया, नाहीतर हळूहळू आपण आपले रिलेशन्स कामापुरते ठेवूया. ती काय म्हणत होती हे प्रथमला समजत का नव्हतं. पण आता असं बोलून पुढे गेलेले संबंध मागे घेणं सोपं असतं का. प्रथमला मयुरीच्या बोलण्याची, तिच्या हसण्याची, तिच्या असण्याची इतकी सवय झाली होती की एक दिवस जरी ती ऑफिसला आली नाही, तिचा फोन आला नाही तर तो अस्वस्थ होऊन जात असे. खूप विचार करून मग त्याने आपल्या प्रेमाची कबुली देऊन टाकली. तेव्हा ती समजुतीने म्हणाली, माझ्या घरची परिस्थिती तुला माहीत आहे. मी वेगळ्या जातीची आहे, वेगळ्या प्रांताची आहे. माझं मराठी तेवढं चांगलं नाही. शिवाय माझ्या आईबाबांचा डिवोर्स झालेला आहे. या सगळ्या गोष्टी जर आपल्या नात्याच्या आड येणार नसतील तर मला तुझ्याशी लग्न करायला नक्कीच आवडेल. फक्त नवीन नाती जोडताना जुनी नाती माझ्यामुळे तुटू नये असं मला वाटतं. आय डोंट वॉन्ट टू कम बाय फोर्स इन युअर लाईफ. तुझ्या आयुष्यात घरात मला जबरदस्तीने यायचं नाही. प्रेमाने आणि मानाने यायचं आहे. जर तसं शक्य असेल तर आनंदाची गोष्ट आहे. पण तसं शक्य असणं जरा कठीणच होतं.
आईबाबांना काय कसंही मनवता आलं असतं. खरा प्रश्न अण्णा आणि माईंचा होता. प्रथमचं ऑफिसमधल्या मयुरी नावाच्या एका साऊथ इंडियन मुलीवर प्रेम आहे हे कळताच माई भयंकर चिडल्या होत्या. खरं तर सगळ्यांसाठीच ती गोष्ट शॉकिंग होती. माई चिडल्या होत्या. अण्णा रागावून त्यांच्या खोलीत निघून गेले होते. प्रथमच्या वडिलांनी म्हणजे विनायकरावांनी त्याला कठोर शब्दात समजावून सांगितलं होतं. चित्राताईंनी पण होईल तशी त्याची समजूत घालून पाहिलं. पण प्रथम त्याच्या निर्णयावर ठाम होता. चित्राताईंना काही कळत नव्हतं. एकीकडे घरचे आणि दुसरीकडे लेख अशी त्यांची अवस्था झाली होती. आता कुणाची बाजू घ्यावी? सगळी माणसं आपलीच. चित्राताई या घरात आल्यापासून त्यांनी या घराला आपलंसं केलं होतं. गेली 30 वर्ष त्या सासूच्या हाताखाली आनंदाने संसार करत होत्या. कधी कोणत्या गोष्टीचा हट्ट केला नाही की मागणी केली नाही. आपलं मत सांगायची वेळ आलीच तर त्या मधाची पेरणी करून हळूवार बोलायच्या. त्यांची इच्छा पूर्ण झाली तर चांगलीच गोष्ट, पण कधी त्यांची मागणी पूर्ण होऊ शकली नाही म्हणून मनात राग धरून बसल्या नाही की कोणत्या गोष्टींसाठी कधीच अडवणूक करून दाखवली नाही. माई अण्णा जसं म्हणतायत तसंच त्या घरात होत होतं. विनायकरावांनी किंवा चित्राताईंनी स्वतःहून कधीच कोणत्या गोष्टीला विरोध केला नाही. पण आज प्रसंगच वेगळा घडला होता. प्रथमने त्याचा निर्णय सांगून सगळ्यांनाच पेचात टाकलं होतं. प्रथम किती गुणी आणि आज्ञाकारी मुलगा आहे हे चित्राताईंना ठाऊक होतं. अगदी लहान असल्यापासूनच तो समजूतदार होता. कुठल्याही गोष्टीसाठी त्याने कधीच हट्ट केला नव्हता. छान शिक्षण पूर्ण केलं होतं आणि वेळेवरच नोकरीला लागला होता. कुठली वाईट संगत नव्हती, व्यसन नव्हतं. आदर्श म्हणावा असा मुलगा होता. पण कधीतरी त्याचं मत इतरांपेक्षा वेगळं असू शकतं ना. शाळेत कॉलेजमध्ये असताना त्याच्या कोणीही मैत्रिणी नव्हत्या. पण म्हणून त्याने कधी प्रेमात पडूच नये असं नाही. प्रेम काय कुणावर सांगून करता येतं? ते आपोआप होतं, कधीही कुठेही कुणावरही. त्या सगळ्या विचारांनी चित्राताई अगदी शांत झाल्या. त्यांना त्यांचा काळ आठवला. त्यांच्या वाडीत राहणारा सुभाष. दोघांचे असेच सूर जुळत होते. पण ते जुळण्याआधीच निर्दयीपणे घरातल्यांनी त्या तारा तोडून टाकल्या होत्या. सुभाष त्यांच्या वाडीत राहायचा. लहानपणी गणेश उत्सवात लहान मुलांचे अनेक कार्यक्रम असायचे. कोळी गीतावर नृत्य करण्यासाठी सुभाष आणि चित्रा ही जोडी ठरलेली असायची. तिथूनच ओळख मैत्री झाली. पण जसजसं वय वाढलं तसतशी घरातून बंधनं येऊ लागली. बास झालं, आता कार्यक्रमात नाच गाणी करायची नाहीत, मुलांबरोबर बोलायचं नाही, वेळेवर घरी यायचं, अशी बाबांची ताकीद होती. मग कधीतरी लायब्ररीत सुभाषशी भेट व्हायची. ऐकलंस का, हा लेख चांगला आहे हां, हे पुस्तक फार चांगलं आहे, अशा निमित्ताने त्यांचं बोलणं व्हायचं. 2-4 मिनिटासाठीचं बोलणं. असं वाटायचं ते संपूच नये. त्या 2-4 मिनिटाच्या बोलण्यावर अख्खा दिवस चांगला जायचा. अलीकडे सुभाषला नोकरी लागली होती. तीच आनंदाची बातमी द्यायला सुभाष लायब्ररीत आला. सुभाषला नोकरी लागली याचा चित्राला सुद्धा खूप आनंद झाला. तिने हात मिळवून अभिनंदन केलं. बस तेवढंच काय ते कारण झालं. तिच्या भावाने ते नेमकं पाहिलं आणि वडिलांकडे कागाळी केली. त्यानंतर घरी नुसता थैथयाट झाला आणि बाबांनी पुन्हा त्या मुलाशी बोलशील तर याद राख अशी धमकी दिली. आणि अगदी 2 महिन्यातच चित्राताईंचं विनायकरावांशी लग्न लावून दिलं. विनायकराव चांगलेच होते. नाव ठेवायला त्यांच्या जागा नव्हतीच. पण म्हणून सुभाष वाईट नव्हता. विनायकरावांशी सूर जुळवावे लागले. सुभाषशी ते आपोआप जुळले होते. पण तो काळ वेगळा होता. पण आता तो मागेही पडला होता. आपल्या आईवडिलांनी आपलं मन प्रेम समजून घेतलं नाही. पण तसाच अन्याय आपण सुद्धा आपल्या मुलावर करायचा का? कधी मनाला मुरड घालून, कधी मन दाबून आपण 30 वर्ष या घरात काढलीच की. किती वेळा तरी इच्छा असून सुद्धा माईंच्या धाकाने काही बोललो नाही. पण आता घरात 3री पिढी यायची आहे. नवीन येणारी सून हे सगळं का सहन करेल आणि का करावं तिने? माई अण्णा चांगले आहेत, त्याबद्दल प्रश्न नाही. पण आपणही सगळं निभावून घेतलंच ना. कधी उद्धटपणे उग्रपणे कुणाशीही बोललो नाही. पण आता आपल्यालाही काही निर्णय घ्यायला हवेत. प्रथमच्या भल्यासाठी. आपल्याला सगळ्यांच्या विरुद्ध जाऊन बोलायला लागलं तरी हरकत नाही. आपण ते करायला हवं. आता कुणाकुणाची मनं सांभाळत बसायची? जुन्या खोडाकडे लक्ष द्यायचं की नवीन पालवीकडे? या दोन्हींना सांभाळायचं
महाकर्मकठीण काम झाडाच्या फांद्यांना करावं लागतं आणि या घरात तेच काम आता आपल्याला करायचं आहे. मयुरी सोडून जर प्रथम दुसऱ्या कुठल्या मुलीबरोबर सुखी राहणारच नसेल तर मग एवढा सगळा अट्टाहास करून फायदाच काय. आणि अगदी त्याच क्षणी चित्राताईंनी निश्चय केला की घरच्यांनी कोणीही पाठिंबा दिला नाही तरी आपण प्रथमच्या मागे ठामपणे उभं राहायचं. प्रथमने मयुरीबद्दल घरी सांगितलं तेव्हा माईंनी निरनिराळ्या प्रकारे आक्षेप घेतला. अरे बाबा, ती आपल्या जातीची ना पातीची, तिला आपली भाषासुद्धा धड येत नसणार, आपले संस्कार आपल्या परंपरा तिला काय कपाळ शिकवणार, खाताना मोदकावर तुपाची धार सोडायची असते हे सुद्धा तिला जिथे माहीत नसणार तिथे मोदकाच्या पारीला 21 कळ्या कशी करेल ती. शिवाय त्यात तिच्या आईबाबांचा घटस्फोट झालेला म्हणजे संस्कार रीतिरिवाज या सगळ्या गोष्टीचा शंख. तिला काय रे, बरंच आहे, तू बरोबर तिच्या सापळ्यात अडकला आहेस. तिने पाहिलं असणार एकुलता एक खानदानी ब्राह्मण मुलगा, त्यात शिकलेला, सुंदर, निर्व्यसनी, राहतं घर, स्वभावाने सालस, मग ती कशाला सोडते तुला. तुला त्या मयुरीपेक्षा भाल्या मामाची नात जास्त योग्य आहे. अरे ती भाल्या मामाची नात मी तुझ्यासाठी पाहिली होती रे. भाल्या मामा म्हणजे माईंचा दूरचा मामे भाऊ. अरे बाबा, मुलगी संस्कृतमध्ये PhD आहे, तिथे कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे, चांगली गोरी घारी आहे, आई आणि आजीच्या शिस्तीत वाढलेली आहे. मी गेले होते ना घरी तेव्हा चांगला वाकून नमस्कार केला नव्हता मला. मोदक पुरणपोळ्यांपासून विणकाम भरतकाम सगळ्या कला अवगत आहेत तिला. अशी संस्कारी परंपरा जपणारी मुलगी आपल्याला हवी. तेव्हा तू या मुलीचा नाद सोड आणि मी सांगितलेल्या मुलीचा विचार कर, माई म्हणाल्या. माई असं म्हणताच प्रथमने मयुरीची बाजू घेत तिचा मुद्दा सांगितला. तसं नाही आहे माई, मयुरी माझ्या मागे लागलेली नाही. उलट ती तर म्हणते की मला तुमच्या घरात जबरदस्तीने यायचं नाही. प्रेमाने यायचं आहे. घरातल्यांची संमती घेऊनच आपण लग्न करूया. आणि माई, माझ्यात 4 चांगल्या गोष्टी असतील तर तिच्यातही दुसऱ्या काही 8 चांगल्या गोष्टी आहेतच की. माई, तुम्ही सगळे म्हणत असाल तर मयुरीला मी नकार कळवून टाकतो, पण मयुरी सोडून मी इतर कोणाशीही लग्नाचा विचार करू शकत नाही ही सुद्धा तेवढीच खरी गोष्ट आहे. मग कुणी मला लग्नासाठी गळ घालायची नाही हा. आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे. प्रथम खंबीरपणे म्हणाला. झालं, आत्तापासून तिची बाजू घ्यायला सुरुवात केलीस, पण जाऊ दे. ती म्हणाली आहे ना असं, घरातल्यांची संमती असेल तरच लग्न करूया. मग तिला सरळ सांगून टाक, आमच्या घरातल्यांनी संमती दिली नाही म्हणाव आणि मोकळा हो, माई म्हणाल्या. ते ऐकून प्रथमचा चेहरा पडला. त्याचा तसा चेहरा पाहून चित्राताईंचा जीव मात्र कासावीस झाला. मनाशी निश्चय करून त्यांनी बोलायला सुरुवात केली. माई, तुम्ही सगळ्यांच्या वतीने निर्णय देऊ नका हं. तुमची संमती नसेल कदाचित, पण मयुरी आणि प्रथमच्या लग्नाला माझा पाठिंबा, सहमती आणि संमतीसुद्धा आहे. त्याच्या आनंदातच माझा आनंद आहे. सुनेचं ते बोलणं ऐकून माई गरजल्या. वा वा, छान. सून यायच्या आधीच सासूच्या विरुद्ध खटला काढलास. खटला मी कशाला काढायला हवा माई? खटला तर तुम्ही काढताय. सगळ्यांच्या वतीने केस तुम्हीच लढवताय आणि निर्णयसुद्धा जजसारखा तुम्हीच देऊन टाकताय. असं कसं चालेल माई? चित्राताई असं म्हणताच मग विनायकराव मध्ये पडले. चित्रा, अगं झालंय काय तुला? असं तडकाफडकी काय बोलतेस माईशी? माईने नेहमीच सगळ्यांचा विचार केलाय. तिने आजपर्यंत जे काही केलं ते माझ्या भल्यासाठीच. विनायकराव असं म्हणताच चित्राताईसुद्धा म्हणाल्या. बरोबर आहे, माई तुमच्या आई आहेत. प्रत्येक आई आपल्या लेकाच्या भल्याचाच विचार करत असते. तो करायचा अधिकार आणि हक्क प्रत्येक आईकडे असतोच. अहो, जो हक्क आणि अधिकार माईंकडे आहे तो मग मला का नाही? मी माझ्या प्रथमचा विचार केला तर माझं काय चुकलं? चित्राताई म्हणाल्या. अगं पण चित्रा, मी काही कुणाचं वाईट बोलत नाही, वाईट करत नाही. आजपर्यंत या घराचा, घरातल्यांचा, सगळ्यांचा विचार करूनच मी निर्णय घेतलाय. स्वतःच्या स्वार्थासाठी, फायद्यासाठी कधी वागले नाही ग मी. बोलता बोलता माईंचा आवाज कातर झाला आणि त्या एकदम रडू लागल्या. चित्राताईंनाच मग वाईट वाटलं. त्यांच्या खांद्यावर हात ठेवत त्या म्हणाल्या. सॉरी माई, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं अहो, पण आता जमाना बदललाय, काळ बदललाय. अहो, आपला प्रथम बाकी मुलांसारखा नाही. त्या राजवाड्यांच्या मुलाने पाहिलं ना,
पळून जाऊन लग्न केलं. तो खालच्या शर्मांचा मुलगा लिव्ह इनमध्ये राहतो. त्या मानाने आपला प्रथम किती सरळ आहे. त्याने प्रेम केलं आणि त्याला त्याच मुलीशी लग्न करायचं आहे. इतकी साधी गोष्ट आहे. आणि आजकालच्या पिढीसाठी प्रेम, विवाह ही काही मोठी गोष्ट नाही माई. बदलत्या काळानुसार आता आपण सुद्धा काही गोष्टी ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत. जनरेशन गॅप आपण कमी केली पाहिजे. कारण आपण मयुरी आणि प्रथमच्या लग्नाला विरोध करू सुद्धा. पण प्रथम जसं म्हणतो की तो दुसऱ्या मुलीचा लग्नासाठी विचार करणार नाही, असं घडलं तर मग काय करायचं? चित्राताई म्हणाल्या. माई काही बोलल्या नाहीत. पण अण्णा म्हणाले, शकू, चित्रा बरोबर बोलते. अगं, तू जी मुलगी त्याला सांगते आहेस त्या मुलीला त्याने पाहिलं नाही, ओळखत नाही. त्या दोघांचे स्वभाव जर एकमेकांशी जुळले नाहीत आणि ते दोघेही सुखी झाले नाहीत तर मरताना आपल्या नातवाचं आपल्या हातून अकल्याण झालं ही गिल्ट कायमची मनाला लागून राहील. त्यापेक्षा त्याच्या मनात असेल तसंच होऊ दे, अण्णा म्हणाले. माईंनी मग भिंतीला डोकं टेकवलं. प्रथम माईच्या पायाशी जाऊन बसला. माई, एखाद्या व्यक्तीला भेटायच्या आधी, बोलायच्या आधी आपलं मत ठरवू नये असं तूच म्हणायचीस ना? मयुरीची जात वेगळी आहे, भाषा वेगळी आहे, घरातलं वातावरण वेगळं आहे. पण अगं, स्वभावाने ती खूप चांगली आहे. तू तिला भेटलीस ना तर तुला ती आवडेल. एकदा फक्त तिला मोकळ्या मनाने भेट प्लीज माई. आजी आजोबा जगाचा विरोध करतील पण नातवाचं मन कधी मोडणार नाही. त्याच्या डोक्यावर हात ठेवत शेवटी माई म्हणाल्या, प्रथम, मी भेटेन तिला, पण लगेचच तू माझी संमती समजू नकोस. आता या घरात ही तिसरी पिढी येणार. आजपर्यंत मी सासू होते, उद्या तुझी आई सासू होईल. आणि बरोबर आहे तिचं. तिचेही काही हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या आहेतच. आमच्या सगळ्यांपेक्षा तिचा तुझ्यावर जास्त अधिकार आहे. आम्ही पडलो जुनी माणसं. नवीन बदल पटकन पचत नाहीत, रुचत नाहीत. अरे, तुझं त्या मुलीवर प्रेम आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी तिच्यावर प्रेम करायलाच हवं, ही अपेक्षा तरी बरोबर आहे का? तिला नीट आमची भाषा येणार नाही, आमचे संस्कार, संस्कृती तिला माहीत नाही. आपण बोलायलाही नको असं वर्जित अन्न ती ग्रहण करत असेल. अशी मुलगी आपल्या घरात येणार, आपल्या स्वयंपाकघराला, देवघराला हात लावणार, या विचारानेच माझ्या अंगावर काटा येतो. तुम्ही सगळे म्हणाल, हे फार कर्मठ विचार झाले. पण आहे, तसंच आहे. तुम्हाला तुमचे मॉडर्न विचार जसे पटतात तसे जुने कर्मठ विचार आम्हाला सोडवत नाहीत. पण तुझ्या सुखाच्या आड मला यायचं नाही. तुझ्या इच्छेला मान देऊन मी भेटेन तिला. पण गोष्टी जुळल्या नाहीत तर या लग्नाला मी मनापासून संमती देऊ शकणार नाही. म्हणजे तू तिच्याशी लग्न करू नकोस असंही मी म्हणत नाही. फक्त या घरात एकतर ती राहील किंवा मी राहीन. ती जर या घरात राहणार असेल तर मी आणि अण्णा गावी जाऊन राहू. तेव्हा ही नुसती भेट समज, संमती नाही. माईंचं ते बोलणं ऐकून प्रथमला आनंदच झाला. माई निदान भेटायला तरी तयार झाली होती. ही गोष्टसुद्धा काही कमी नव्हती त्याच्यासाठी. माई, अगं, तिला मराठी अगदीच येत नाही असं नाही, बऱ्यापैकी चांगलं बोलते ती. आणि मला सांग, जात, धर्म, भाषा, संस्कृती, परंपरा या माणसाने बनवलेल्या गोष्टी आहेत ना. मग माणसाच्या आनंदासाठी, सुखासाठी त्याला कधीतरी मुरड घालावी लागली तर नाही का चालत? लग्न करताना या गोष्टींपेक्षा एकमेकांचे स्वभाव जुळतायत की नाही, एकमेकांची मनं जुळली आहेत की नाही, हे पाहणं महत्त्वाचं नाही का? माई, तू मयुरीला भेटलीस ना तर तुझा नकार संमतीत बदलेल बघ. अगं, खरंच खूप चांगली आहे ती, प्रथम म्हणाला. माई काही म्हणाल्या नाहीत. म्हणजे म्हणायला काही उरलं नाही. गणपती बाप्पांचं आगमन झालं. पण आज माईंना म्हणावा तेवढा उत्साह नव्हता. स्ट्रेसमुळे थकल्यासारखं वाटत होतं. तो कामाचा स्ट्रेस नव्हता. आज प्रथम मयुरीला घरी घेऊन येणार होता, हा स्ट्रेस होता. अथर्व शीर्षाचं पठण करून माई त्यांच्या खोलीत जाऊन बसल्या. एव्हाना गुरुजींची सुद्धा पूजा झाली होती. मोदकाच्या उकडीचं भलं मोठं पातेलं आणि सारणाचं पातेलं घेऊन चित्राताई माईंच्या खोलीत आल्या. माई, मोदक करताय ना तुम्ही? तुम्हाला होतील तेवढे करा, उरलेले करीन मी, असं म्हणत चित्राताई वळणार तेवढ्यात माई स्वतःशीच काहीतरी पुटपुटल्या. अजून चांगली खमकी आहे मी. अजूनही सगळे मोदक करायची धमक आहे माझ्यात. पण तुम्हीच मला रिटायर करायला निघाला आहात. माईंचं ते बोलणं चित्राताईंनी ऐकलं. पण त्या काहीच बोलल्या नाहीत.
आज त्यांना कोणत्याही गोष्टीवरून घरात वाद नको होता, कारण आज घरी मयुरी येणार होती. मयुरीला भेटण्याची पाहण्याची त्यांना उत्सुकता लागली होती. माईंनी मग परात घेतली. मोदकाचं पीठ मळू लागल्या. तेवढ्यात विनायकरावांनी हाक मारली. अगं माई, अण्णा, ऐकताय का? बाहेर माझे मित्र आले आहेत. प्रभाकर, शिवा, जसराज. बाहेर येता का तुम्ही? माई आतूनच म्हणाल्या, अरे बाबा, त्यांना म्हणाव गणपती बाप्पांचं दर्शन करा आणि माझ्या दर्शनासाठी आतच या, कारण आता मी मोदक वळायला बसले आहे. मला बाहेर येता यायचं नाही. बरं बरं, विनायकराव म्हणाले. असंही बाहेर येणाऱ्या जाणाऱ्यांचा गोंधळ होताच. तेव्हा विनायकराव मित्रांना घेऊन आतल्या खोलीत आले. ते तिघं त्यांच्या कॉलेजचे मित्र होते. प्रत्येक वर्षी न चुकता गणपतीसाठी यायचे. हालहवाल विचारून झाल्यानंतर प्रभाकरने विषय काढला. अरे विन्या, पुढच्या आठवड्यात मित्रांचं गेट टुगेदर ठरवलं आहे. कॉलेजच्या कट्ट्यावर भेटायचं आहे. तिथे बाजूला पंगत हॉटेल आहे ना, तिथे. तो असं म्हणताच विनायकरावांनी आश्चर्याने विचारलं, का रे बाबा, काही खास? अरे आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमधले मेसेज पाहतोस की नाही? आपल्या ग्रुपमधली वैशाली चिस्कर आहे ना, ती जज झाली आहे. मोठ्या कार्यक्रमात तिचा सत्कार केला. तेव्हा सगळ्यांच्या आग्रहाखातर ती रविवारी तिथे पार्टी देणार आहे. तेव्हा तू सुद्धा नक्की यायचं आहे. हां, बरं बरं, बघूया, असं म्हणत विनायकरावांनी विषय टाळला. प्रसाद घेऊन मित्र निघून गेले. विनायकरावसुद्धा त्यांना सोडायला बाहेर पडले. पण माईंच्या मनात तो विचार मात्र घोळत राहिला. वैशाली चिस्कर हे नाव त्यांना अनोळखी नव्हतं. साधारण 32-33 वर्षांपूर्वीची गोष्ट त्यांना आठवली. एकदा त्या अशाच देवाच्या वाती वळत बसल्या होत्या. नुकताच नोकरीला लागलेला विनायक त्यांच्या शेजारी येऊन बसला. माई, एक गोष्ट बोलायची होती गं. रागावू नकोस. तरीही माईंनी तिरप्या नजरेने त्यांच्याकडे पाहिलं. माई, आमच्या ग्रुपमधली वैशाली चिस्कर आहे ना, ती मला खूप आवडते. तिलाही मी आवडतो. अगं, आम्हाला लग्न करायचं आहे. ती खूप चांगली आहे, हुशार आहे. लॉ करते ती. ते ऐकताच माईंच्या हातातून कापूस खाली पडला. हे सगळं बोलायची तुझी हिंमतच कशी झाली? आपल्या घराण्यात ही असली प्रकरणं कोणी केली नाही आणि तू तर अजिबातच करू नकोस. विनायकरावांनी खूप विनवण्या करून पाहिल्या, पण माई काही ऐकल्या नाहीत. 4 दिवसांनी गणपती होते. तेव्हा सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर वैशालीसुद्धा आली होती. विनायकरावांनी मुद्दामूनच तिची ओळख करून दिली. तेव्हा तिला बाजूला घेऊन माई स्पष्टपणे म्हणाल्या, हे बघ मुली, तू चांगली असशील, पण आमच्या घरात सून व्हायची स्वप्न काही पाहू नकोस. ते कधीच शक्य होणार नाही. ते ऐकून वैशालीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तरीही शाण्यासारखं ती म्हणाली, काकू, कुणाच्याही मनाविरुद्ध जाऊन विनायकच्या आयुष्यात आणि या घरात मला शिरायचं नाही. कारण माणसं कायद्याने नाही, प्रेमानेच जिंकता येतात, हे एवढं तरी शिकले आहे मी आता. तेव्हा पुन्हा मी या घरात कधीच येणार नाही. माईंना नमस्कार करून प्रसाद न घेताच ती त्या दिवशी निघून गेली होती. माईंच्या छातीत त्या विचाराने हलकीशी कळ गेली. माई, मयुरी आली आहे बाहेर. येतेस ना? प्रथमने माईंचे खांदे हलवले. त्या दचकल्या. काय ग माई, कसला विचार करत होतीस? प्रथमने विचारलं. नाही, कसलाच नाही, आले मी, माई म्हणाल्या. तेवढ्या चित्राताई आल्या. अहो माई, काय झालं आहे? आज 11सुद्धा मोदक वळले नाहीत तुम्ही. ते पाहून माईंचं लक्ष परातीकडे गेलं. त्यांना खरंच आश्चर्य वाटलं. विचारांच्या तंद्रीत आपण अगदीच हरवून गेलो. आता बसून बसून पायाला गोळे आले होते. हात जड जड वाटत होते. हातातली पारीसुद्धा त्यांना बनवता येईना. अगं हो ग, अचानक खूप थकल्यासारखं वाटतंय मला. आता हे 108 मोदक कसे पूर्ण व्हायचे? देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. पंक्ती उठायच्या आहेत. माईंना काळजी वाटू लागली. त्याच्यापेक्षा जास्त काळजी चित्राताईंना वाटू लागली. आता एकीकडे जेवण करायचं, ती मयुरी आली आहे तिच्याशी बोलायचं की मोदक वळायचे, त्यांना काही सुचत नव्हतं. तेवढ्यात हॅलो आजी असं म्हणत एक गोड मुलगी आत आली. छान सिल्कचा पंजाबी सूट घातला होता. केस मोकळे सोडले होते. हलकीशी लिपस्टिक लावली होती. ही मयुरीच हे ओळखायला माईंना फार त्रास पडला नाही. आपल्या तुटक्या मुटक्या मराठीत तिने बोलायचा प्रयत्न केला. कशा आहात तुम्ही? माईंनी पण हसून उत्तर दिलं. प्रथम तुमच्या सगळ्यांबद्दल खूप सांगत असते मला, म्हणून तुम्हा सगळ्यांना कधी भेटतो असं झालं होतं.
मराठीतल्या त्या चुका माईंना खड्यासारख्या वाटल्या, पण माई काही बोलल्या नाहीत. त्यांना आता खरं तर मोदकांचं टेन्शन आलं होतं. पुन्हा एक गोळा घेऊन त्या पारी बनवू लागल्या, पण असं वाटत होतं की अंगात जोरच नाही. हात लटपटतायत. चित्राताई म्हणाल्या, मयुरी, आमच्या माई प्रत्येक वर्षी 108 मोदक करतात. त्यांचे मोदक अगदी लुसलुशीत आणि चविष्ट असतात. लुसलुशीत म्हणजे काय? हा शब्द बहुतेक तिच्यासाठी नवीन होता. मग प्रथम म्हणाला, म्हणजे सॉफ्ट. आमच्या माईच्या गालासारखेच तिचे मोदकसुद्धा फार सॉफ्ट असतात. पण आज काय झालंय कुणास ठाऊक तुमच्या या माईला. माईच्या मोदकांना दृष्ट लागली बहुतेक. हातच वळत नाही आहेत माझे. पायाला गोळे आलेत आणि हात थरथरतायत. अचानक काय झालं कुणास ठाऊक. माई असं म्हणताच चित्राताईंना माईंची काळजी वाटू लागली. माई, तुम्ही उठता का? म्हणजे उठाच. मोदकाचं पाहू आपण काय करायचं ते. तुम्ही इथे बेडवर बसा आधी. मी तुमच्यासाठी लिंबू सरबत घेऊन येते. प्रथमने मग हात देऊन माईंना बेडवर बसवलं. चित्राताई पटकन लिंबू सरबत घेऊन आल्या. सरबत घेतल्यानंतर माईंना थोडं बरं वाटलं. प्रथम म्हणाला, मयुरी, तू पण बस ना. मयुरी माईंच्या शेजारी जाऊन बसली. आजी, मी तुम्हाला माई म्हणू की आजी? तिने विचारलं. जे तुला आवडेल ते म्हण, माई म्हणाल्या. पण त्यांच्या बोलण्यात कुसकेपणा, कोरडेपणा होता. तो मयुरीला जाणवला. तिच्या मोडक्या तोडक्या भाषेत तिने तिच्या भावना मांडल्या. माई, मी इथे आलेले तुम्हाला आवडलं नाही बहुतेक. तसं असेल तर स्पष्टपणे सांगा. सगळ्या गोष्टींसाठी मनाची तयारी करून आले आहे मी. आपला मुलगा दुसऱ्या जातीच्या वेगळ्या कल्चरच्या मुलीशी लग्न करतो हे कोणत्याच आईबाबांना, आजी आजोबांना नाही आवडणार माहिती आहे मला. आणि मलाही फोर्सफुली या घरात यायचं नाही. हे असंच मी प्रथमला सुद्धा सांगितलं आहे. कारण मत जुळायच्या आधी मन जुळलं पाहिजे असं मला वाटतं. माझं मराठी फार चांगलं नाही. तुमचे कल्चर मला माहीत नाही. पण ते सगळं शिकायला, मनापासून शिकायला आवडेल मला. खरंच आवडेल. माईंचा हात हातात घेत मयुरी म्हणाली. तिच्या हाताचा स्पर्श होताच माईंना छान वाटलं. पण आत्ताच भुरळ पडली तर पुढचा सगळा खेळ फसणार होता. माई स्पष्टपणे पण प्रेमळपणे म्हणाल्या, बाळा, माझा तुझ्यावर राग नाही की तुझ्याशी वैर नाही. फक्त आम्ही जुनी माणसं. आपल्या घरात येणारी सून आपल्या जातीपातीची असावी, आपल्या संस्कारांची असावी असं आम्हाला वाटतं. कदाचित आमची ही जुनी मतं चुकीची असतील, पण ती आता आमच्या नसानसात भिनलेली आहेत. जात, भाषा, संस्कार या गोष्टी तर आहेतच, पण तुमचे आणि आमचे आचार, विचार, आहारसुद्धा फार वेगळा आहे. अगं, ज्या गोष्टींची नावंसुद्धा आम्ही कधी घेत नाहीत ते पदार्थ तुम्ही खाता. मग हा सगळा बदल आम्ही कसा स्वीकारायचा? ते ऐकून मयुरीच्या डोळ्यात पाणी आलं. माई, मी नॉनव्हेज खाते, पण मी ते सोडायला तयार आहे. मी प्रथमची जात, पैसा बघून प्रेम नाही केलं. माझ्याकडे खूप पैसा आहे. माझ्या बाबांनी माझ्यासाठी 2 फ्लॅट ठेवले आहेत. पण तुझ्या घरातले तयार झाले नाहीत तर आपण वेगळं राहूया असं सुद्धा मी कधी प्रथमला म्हटलं नाही. कारण मला माझं नातं जोडण्यासाठी त्याची हक्काची नाती तोडायची नाहीत. तुमचे ओपिनियन्स, विचार तुमच्या जागी बरोबर आहेत. मी त्याचा रिस्पेक्ट करते. तुम्ही मला नकार दिला नाही तरी तुमचं नो तुम्ही न सांगताच कळलं आहे मला. आणि तुमच्या नोचा सुद्धा मी रिस्पेक्ट करते. पण आता मी आलेच आहे तर थोडा वेळ इथे बसते, बाप्पांचं दर्शन घेते आणि निघते. तेवढं तर चालेल ना? तिच्या त्या समंजस बोलण्याचं माईंना आश्चर्य वाटलं, आनंदही वाटला. प्रथम मात्र दुःखी झाला. पण त्याचा हात हातात घेत मयुरी म्हणाली, इट्स ओके बाबा. त्याचा हात हातात घेत मयुरी म्हणाली, इट्स ओके बाबा. बाप्पांच्या मनात जसं असेल तसंच होईल. चित्राताईसुद्धा हताश होऊन पाहत राहिल्या. बरं आंटी, मी काही हेल्प करू का? कारण खूप सारे मोदक करायचे अजून बाकी आहेत असं दिसतंय मला. अहो, मला येतात मोदक करता. कदाचित माईन एवढे छान येणार नाही, पण करू शकते. आणि मी येता येता नुकताच एक मस्त मोदकाचा मोल्ड घेऊन आले आहे. साचा तो घेतला आहे. त्याने केले तर चालेल का? तिने असं विचारताच माई आणि चित्राताई दोघी विचारात पडल्या. खरं तर चालेल आता, कारण अजून बापांना प्रसाद दाखवायचा आहे आणि आता लोकसुद्धा जेवायला येतील. अगं, प्रत्येक वर्षी केळकरांकडे जेवणाची पंगत असते. चित्राताई आपुलकीने म्हणाल्या. माई, आहे ना परमिशन? करू का मोदक? असंही माईंच्या हातात आता खरंच ताकद नव्हती.
त्या म्हणाल्या, कर बाई कर, 108 मोदकांचा संकल्प मोडायला नको. मग तिने पटकन दुपट्टा खांद्यावर घेऊन कमरेला बांधला. सोडलेले केस बांधले. मोदकाचा साचा स्वच्छ धुवून घेतला. माईंशी बोलता बोलता 108 मोदक करून सुद्धा टाकले. ती पटापट मोदक बनवत होती. चित्राताई तिथे मोदक उकडत होत्या. शेवटचे 4-5 मोदक मात्र तिने हातानेच केले. पण ते इतके सुंदर वळले होते की माईंनाच आश्चर्य वाटलं. अगो बाई, इतके छान मोदक तुला कोणी ग शिकवले? माईंनी विचारलं. माझ्या आजीने. मी लहानपणी तिच्याकडे मोठी झाले. तिला सगळं यायचं. मी शाळेत असताना ती एक्सपायर झाली पण. बोलता बोलता मयुरीचा आवाज दाटला. पण लगेच स्वतःला सावरत तिने सगळं काम उरकून टाकलं. मयुरी तिथेच थांबली नाही. सांडलेलं पीठ पाणी सगळं पुसून स्वच्छ केलं. मोदकाचा साचा धुवून ठेवून दिला. बरं, मी आता निघू का आंटी? मला बराच वेळ झालाय, मयुरी म्हणाली. अगं निदान जेवून तरी जा. चित्राताईंनी बळेबळेच फोर्स केला. नको, मगाशी प्रसाद घेतलाय मी आंटी. तेवढ्या चित्राताई म्हणाल्या, अगं बाळा, तो साचा तुझा आहे ना, तो मोदकाचा साचा घेऊन जा. तेव्हा मयुरी छान हसली. असू दे ना आंटी, मे बी नेक्स्ट इयर तुम्हाला त्याची मदतच होईल. माझी आठवण म्हणून राहू दे. असं बोलून ती वळली आणि पाहते तर माई मागेच उभ्या होत्या. त्यांच्या हातात कसली तरी पिशवी होती. हं, हे घे ग बाई, माई म्हणाल्या. हे काय आहे? नऊवारी साडी आहे. प्रत्येक वर्षी माझा नातू मला नवीन नऊवारी साडी घेऊन देतो. यावेळेस कळीची साडी आहे. माईंचं बोलणं ऐकून चित्राताई आणि मयुरी दोघी गोंधळल्या. पण माई, मी नऊवारी साडी नेसत नाही. मला नेसता येतही नाही, मयुरी म्हणाली. अगं म्हणूनच तर तुला दिली आहे ना. तू नेसत नाहीस, मग तुझ्याकडे नऊवारी साडी नसणारच. आणि मग गौरी आगमनाला तू काय नेशील? अगं बाई, केळकरांच्या सुना गौरी आगमना दिवशी नऊवारी साडीच घालतात. पिशवी तिच्या हातात देत माई म्हणाल्या. आणि हे बघ, तुला नेसता येत नसेल तर इथे ये, नाहीतर तुम्ही त्या काय पार्लरमध्ये जातात ना, तिथून तयार होऊन ये. ते ऐकताच चित्राताईंचे डोळे पाणावले. माई, थँक्यू, त्या बोलून गेल्या. प्रथम आणि मयुरी एकमेकांकडे पाहत राहिले. प्रथमने माईंना घट्ट मिठी मारली. माईंनी मग मयुरीला जवळ बोलावलं. तिलाही जवळ घेतलं. बाळांनो, आनंदाने संसार करा. विनायकराव आणि अण्णा ते सगळं पाहत होते. अण्णांनी पटकन विचारलं, काय ग शकू, अचानक तुझं मत कसं काय बदललं? अहो, आता वेळेनुसार काळानुसार आपल्याला बदलायला हवं. नाहीतर ही जनरेशन गॅप कमी कशी होणार? जुन्या सवयी जुने विचार आता हळूहळू का होईना सोडायला हवेत. नेहमी मोदक हाताने वळते मी, पण आज जमले का? नाहीच ना. शेवटी त्या साच्यानेच करावे लागले. बाप्पाने ते गोड मानून घेतलेच ना. मग आपण तरी काय बाप्पांपेक्षा मोठे आहोत? म्हणूनच म्हटलं, बदलत्या काळानुसार आपले विचारसुद्धा आता बदलायला हवेत. मोदकाच्या साच्याबरोबर विचारांचा साचाही बदलायला हवा. फक्त साचा मनासारखा छान आहे ना, तेवढं पाहायचं होतं मला. पण खरं सांगू का, हा साचाही छान आहे. साचाही आवडला आणि मोदकही. तिचा हलका पापा घेत माई म्हणाल्या. आणि ओट्यावरचा साचा आज इतके मोदक करून दमला असूनही छान खुदूखुदू हसत होता.